प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. खरोखर देवबापाला खूप धन्यवाद देते की पुन्हा एकदा परमेश्वराने त्याचं पवित्र वचन सांगण्याची मला संधी दिली. त्याबद्दल देवाचे आभार मानते. आणि मागील दिवसामध्ये महिला दिनानिमित्त जो काही पंडिता रमाबाई यांच्याविषयी मी संदेश दिला होता आणि तो संदेश आतापर्यंत जवळपास 8,000 लोकांनी तो पाहिलेला आहे. त्याबद्दल मी प्रभूमध्ये तुमच्या सर्वांची आभारी आहे की तुम्ही सर्वांनी तो संदेश ऐकला, तो पाहिला आणि चांगल्या कमेंट्स देखील केलेल्या आहेत. त्याबद्दल मी प्रभूमध्ये तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि अजूनही ज्या कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते करा आणि इतरांना ते शेअर करा. आणि खरोखर आजच्या संदेशाद्वारे देखील परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. खरोखर प्रियानो, या दिवसामध्ये आपण उपवास काळामधून जात असताना अनेक संदेश तुम्ही ऐकत असाल उपवासाबद्दल, अनेक तुम्ही वचन जे आहे ते वाचत असताल. आणि खरोखर देवबाप या दिवसामध्ये तुम्ही जे काही उपवास करून देवाकडे प्रार्थना विनंत्या सादर करीत आहात त्या सर्व परमेश्वरापर्यंत पोहोचो आणि देवबाप त्या सर्वांची तुम्हाला उत्तरे देऊ. कारण तो परमेश्वर म्हणतो की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि खरोखर या दिवसामध्ये तुम्ही उपवास करून जे काही प्रभूकडे मागत आहात ते निश्चित देवबाप तुम्हाला देईल प्रियानो. कारण बघा, पवित्र शास्त्रामध्ये अनेक जणांनी उपवास केलेले आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये जितक्या लोकांनी उपवास आणि प्रार्थना केल्या त्या प्रत्येकांच्या उपवासाच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असायचे प्रियानो. कारण बघा, पहिलं जर आपण पाहिलं तर मोशेबद्दल म्हटलेलं आहे की मोशेने 40 दिवस 40 रात्र उपवास केले. मोशे 40 दिवस 40 रात्र सिनाई पर्वतावर होता. मग आपण जर पाहिलं तर मोशे 40 दिवस पर्वतावर असताना त्याला का इतके दिवस उपवासाची गरज पडली प्रियानो? बघा, प्रत्येकाच्या उपवासाच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतात. आज आपण देखील जर उपवास करतो तर काहीतरी त्याच्या पाठीमागे आपल्या मागण्या असतात देवाकडं आणि परमेश्वर निश्चित त्या प्रार्थना विनंत्या ऐकतो आणि त्याचं आपल्याला उत्तर देत असतो. तसंच मोशेने देखील 40 दिवस तो देवाच्या सानिध्यामध्ये राहिला. का राहिला? तो कशासाठी राहिला? कारण मोशेला जी परमेश्वराने पाचारण केलं होतं, मोशेला जी परमेश्वराने कामगिरी दिली होती की जे इस्रायल लोक जे गुलामगिरीमध्ये होते, जे संकटामध्ये होते, 6 लाख लोक त्या ठिकाणी होते प्रियानो. आणि एवढ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर नेण्यासाठी जे त्याला मार्गदर्शनाची गरज होती, देवाच्या सहभागितेची किंवा देवाच्या सामर्थ्याची, देवाच्या अभिषेकाची त्याला गरज होती प्रियानो. आणि म्हणून या मोशेने देखील 40 दिवस तो देवाच्या सानिध्यामध्ये राहिला, त्याने उपवास केले. बघा, परमेश्वर आपल्याला सहजासहजी भेटत नाही प्रियानो. त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी समर्पित जीवन जगावं लागतं. आणि या मोशेबद्दल जर आपण पाहिलं तर मोशे भूतलावर सर्वात नम्र असा व्यक्ती होता प्रियानो. परंतु त्याच्या अगोदरचं जर त्याचं जीवन पाहिलं, ज्यावेळेस तो फारोच्या राजवाड्यामध्ये होता त्यावेळेस त्याचं जीवन नम्र नव्हतं प्रियानो. त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याला खूप मोठं पद होतं, ज्ञान, सगळ्या प्रकारच्या विद्या, सगळं पैसा, अडका, धन दौलत, सगळं काही ऐश्वर्याचं जीवन असताना मोशे अतिशय रागिष्ट असा व्यक्ती होता प्रियानो. मोशे अतिशय घमेंडी असा व्यक्ती होता प्रियानो. परंतु ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस 2 मिस्री लोकांची भांडणं चाललेले असताना या मोशेने एकाच टोल्यामध्ये त्या मिस्री व्यक्तीला मारून टाकलेलं आहे प्रियानो. आणि खरोखर त्या गोष्टीतून आपल्याला काय पाहायला मिळतं की मोशेचा स्वभाव कसा होता त्या ठिकाणी. तो अतिशय रागिष्ट, अतिशय ताकदवान, अतिशय बलशाली असा तो व्यक्ती होता. परंतु ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराचं पाचारण त्याला झालं, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला निवडलं त्याच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्यावेळेस ज्यावेळेस तो रानामध्ये होता त्यावेळेस परमेश्वराने त्याचं जीवन अतिशय नम्र करून घेतलं. परमेश्वराने त्याला अतिशय नम्र होण्याकरता देवाने त्याला पहिल्यांदा पाचारण केलं. नंतर त्याने आपल्या सर्व चुकीच्या गोष्टींबद्दल पश्चाताप केला. तो देवाच्या सानिध्यामध्ये राहिला, देवाच्या सहभागितेमध्ये राहिला. आणि मग नंतर परमेश्वराने त्याला ही कामगिरी सोपवली की मी तुला निवडलेलं आहे माझ्या लोकांना त्या गुलामगिरीतून, त्या बंधनातून सोडवण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी. आणि ज्यावेळेस मोशेला या कामगिरीवर जायचं होतं प्रियानो, त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तू आता पर्वतावर ये. आणि ज्यावेळेस परमेश्वराने त्याला बोलावलं त्यानंतर असं म्हटले की मोशे पर्वतावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो 6 दिवस देवाच्या सानिध्यामध्ये राहिला. बघा, ज्यावेळेस तो पर्वत चढून वरती गेला असं म्हटले की मेघाने संपूर्ण तो सिनाई पर्वत झाकून टाकला. आणि मोशे वरती गेल्यानंतर तो 6 दिवस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसला आणि त्याच्यानंतर 7व्या दिवशी परमेश्वराने त्याला हाक मारली प्रियानो. बघा, परमेश्वर सहजासहजी कुणालाही भेटत नाही.
असं नाही झालं की मोशे पर्वत चढून वरती गेला आणि लगेच परमेश्वर येऊन त्याच्याशी बोलू लागला. तर त्या ठिकाणी असं म्हटलंय की मोशे 6 दिवस पर्वतावर असताना देखील तर 6 दिवस तो त्या ठिकाणी काय करत होता प्रियानो? मला असं वाटतं की मोशे त्या ठिकाणी आपल्या सर्व जीवनाबद्दल देवाला सांगत असेल, तो पश्चाताप करत असेल, तो देवाला शरण केला आणि त्याच्यानंतर परमेश्वराने 7व्या दिवशी त्याची हाक ऐकली. 7व्या दिवशी परमेश्वराने त्याला आवाज दिला आणि परमेश्वर त्याच्याशी बोलू लागला प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराकडून जर आपल्याला कुठल्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत तर त्या आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यासाठी मोशेने पहिली गोष्ट जी आहे तो पर्वतावर गेला. पर्वतावर काय आहे? पर्वतावर परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराची सहभागिता आहे, पर्वतावर एकांत आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब नाही आणि त्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन तो परमेश्वराशी बोलत आहे प्रियानो. आणि म्हणून मोशे त्या ठिकाणी गेलेला असताना 40 दिवस 40 रात्र त्याने काही खाल्लेलं नाही, काही अन्न सेवन केलेलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, परमेश्वर त्याच्याशी बोलला. आणि मग परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व जे काही निवास मंडपाचा नमुना आहे तो परमेश्वराने त्याला दाखवला. आणि त्या निवास मंडप कसा असावा हे परमेश्वराने त्याला सांगितलं. त्याच्यानंतर देवबापाने त्याला 10 आज्ञेच्या पाट्या दिल्या. ते यासाठी की ज्या लोक समुदायाला तू घेऊन चाललेला आहेस, या लोक समुदायाला ह्या आज्ञा तू शिकव. देवाची काय इच्छा आहे, देवाचं काय मनोगत आहे, देवाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, ही परमेश्वराने मोशेला सांगितली की तू या सर्व गोष्टी लोकांना सांग. आणि मग त्याच्यानंतर परमेश्वराने त्या मोशेचा महानतेने उपयोग करून घेतला प्रियानो. आणि ज्यावेळेस हा मोशे आला त्यानंतर त्याने लोकांना त्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि मग नंतर आपल्याला पाहायला मिळतं की या मोशेने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याच्याद्वारे अद्भुत असे चिन्ह चमत्कार केलेले आहेत प्रियानो. इस्रायल लोकांना अनेक चमत्कार त्या ठिकाणी करून दाखवले. फारो राजाला देखील त्याने अनेक चिन्ह आणि चमत्कार त्या ठिकाणी करून दाखवलेले आहेत. हे चिन्ह चमत्कार कशाच्या द्वारे झाले प्रियानो? कारण इतके दिवस तो 40 दिवस 40 रात्र देवाच्या सहभागितेमध्ये राहिला, देवाच्या सानिध्यामध्ये तो राहिला प्रियानो. ज्यावेळेस आपण देवाच्या सहभागितेमध्ये किंवा देवाच्या सानिध्यामध्ये बसतो ना, त्यावेळेस देवाच्या उपस्थितीची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, देवाच्या अभिषेकाची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, देवाच्या स्पर्शाची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, देवाचा तो अग्नी आपल्यावर उतरून आलेला आपल्याला जाणवायला पाहिजे प्रियानो. कारण ज्यावेळेस आपण पूर्ण मनाने पूर्ण जीवाने एकांतामध्ये त्या परमेश्वराशी बोलतो, एकांतामध्ये जाऊन त्या परमेश्वराशी आपण प्रार्थना करतो ना प्रियानो, तो परमेश्वर त्याची उपस्थिती आपल्याला दाखवल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस हा मोशे 40 दिवस 40 रात्र देवाच्या सानिध्यामध्ये राहिला, त्याच्यानंतर देवाने त्याला अलौकिक असं सामर्थ्याने भरलं प्रियानो. आणि अद्भुत असे चिन्ह चमत्कार परमेश्वराने त्याच्याकडून करून घेतलेले आहेत प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेस मोशेचे जीवन परमेश्वराला आवडलं प्रियानो, ज्यावेळेस तो अतिशय नम्र झाला, ज्यावेळेस फारोच्या राजवाड्यातलं त्याचं जीवन, सगळ्या प्रकारची घमेंड, सर्व काही गोष्टी त्याने सोडून दिल्या, तो नम्र झाला, त्याच्यानंतर परमेश्वराने त्याचा महानतेने उपयोग करून घेतला. तसं आज आपल्याही जीवनामध्ये जर तुम्ही परमेश्वराकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करून असाल, जर देवाकडून काही गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रियानो की जगिक गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या मानवी गरजा आहेत, त्या सगळ्या देवाला माहिती आहेत प्रियानो. आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ती सर्व गरज परमेश्वर जाणतो. आणि देवाचं वचन सांगतं की ज्या आपल्याला लागणाऱ्या गरजा आहेत त्या झोपेतही पुरवणारा तो परमेश्वर आहे. देवाचं वचन स्तोत्र 34 मध्ये सांगतं की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात किंवा त्याला शरण जातात त्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. एक वेळेस तरुण सिंहाला वाण पडेल, तो उपाशी राहील, परंतु देवाला शरण जाणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही प्रियानो. आपल्या सर्व गरजा भागवणारा तो परमेश्वर आहे. परंतु आज जर या उपवास काळामधून तुम्ही जात असाल तर परमेश्वराकडून जगिक गोष्टीची, धन दौलत या गोष्टीची अपेक्षा करू नका, तर परमेश्वराकडून त्याच्या सामर्थ्याची अपेक्षा करा, परमेश्वराकडून त्याच्या अभिषेकाची अपेक्षा करा. कारण ज्यावेळेस आपण देवाला आवडणारं जीवन जगतो, ज्यावेळेस आपण नम्र होतो, आपल्यातले जे काही गर्व, घमेंड, अहंकार या गोष्टी असतील त्या काढून टाका, परमेश्वराला शरण जा आणि परमेश्वराकडून अभिषेकाची मागणी करा. तो परमेश्वर जगामध्ये सर्वात उंच तुम्हाला केल्या वाचून राहणार नाही प्रियानो. कारण या मोशेच्या जीवनामध्ये देखील अगोदर जगातल्या सगळ्या काही गोष्टी होत्या,
सर्व गोष्टी होत्या, परंतु परमेश्वराचा अभिषेक नव्हता, देवाचं पाचारण त्याच्याकडे नव्हतं. पण ज्यावेळेस तो नम्र झाला, देवाला आवडणारं जीवन तो जगू लागला, देवाने त्याला अभिषेकाने भरलं, सामर्थ्याने भरलं आणि परमेश्वराने त्याचा महानतेने उपयोग करून घेतला प्रियानो. आणि म्हणूनच त्याला या दिवसामध्ये ज्या लोकांना तो घेऊन जाणार होता किंवा त्यांना बाहेर काढणार होता, त्यासाठी त्याला ज्या देवाच्या मार्गदर्शनाची गरज होती, त्यासाठी तो 40 दिवस आणि 40 रात्र देवाच्या सानिध्यामध्ये राहिला प्रियानो. आणि म्हणून आज आपल्याही जीवनामध्ये जर तुम्ही देवाकडे काही मागत असाल, तर तुम्ही या उपवास काळामध्ये खरोखरी आशा बाळगा की परमेश्वराने तुम्हाला देखील सामर्थ्याने भरावं, देवाच्या अभिषेकाने भरावं. कारण ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, ते उपवास फक्त एक परंपरा म्हणून तुम्ही करू नका प्रियानो, की आले 40 दिवस आणि धरलेत उपवास, केलेत उपवास, एवढंच का भरपूर नाही. तर ज्या दिवशी तुम्ही उपवास करता त्या दिवशी तुम्ही अधिकाधिक देवाच्या सानिध्यामध्ये बसा, अधिकाधिक तुम्ही देवाच्या चरणाजवळ बसून देवाशी बोला, आपलं मनोगत देवाशी व्यक्त करा, अधिकाधिक आपलं अंतःकरण जे आहे ते नम्र करा. आणि त्याच्यानंतर पहा, परमेश्वर तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकेल आणि परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देईल प्रियानो. आणि म्हणून या दिवसामध्ये तुम्ही उपवास जर करत असाल, तर परमेश्वराकडे तुम्ही मागणी करा की परमेश्वराने अभिषेकाने भरावं, अनेक कृपादानाने तुम्हाला भरावं, परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या गोष्टींचं दर्शन आपल्याला द्यावं, आपल्याला सांगावं, देवाने आपल्याला प्रगटीकरणाने भरावं. आणि या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करू शकता किंवा उपवास करू शकता प्रियानो. आणि म्हणून मोशेने देखील उपवास केले आणि परमेश्वराने त्याला इतक्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. तसं आज आपल्या देखील जीवनामध्ये आपले घरातले लोक असतील, आपल्या शेजार पाजारचे असतील, आपले नातेवाईक असतील, अनेक जे सैतानाच्या गुलामगिरीमध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत आणि त्या व्यसनामध्ये अडकलेले आहेत, त्यांना जर त्या गोष्टीतून बाहेर काढायचं आहे, तर आपल्याला फक्त प्रार्थना आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रियानो. कारण आपली प्रार्थना ही सर्व परिस्थिती बदलणारी आहे. ज्यावेळेस आपण देवाकडे पूर्ण विश्वासाने, पूर्ण मनाने प्रार्थना करतो, तो परमेश्वर खूप चांगला आहे प्रियानो. कारण देवाचं वचन सांगतं की देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जोपर्यंत तुम्ही पूर्ण मनाने त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत देवाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये येणार नाही प्रियानो. म्हणून या दिवसामध्ये उपवास काळामध्ये चालत असताना ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा बाळगून आहात, त्यामध्ये पूर्ण मनाने खात्री बाळगा की परमेश्वर तुम्हाला देणार आहे, म्हणून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि म्हणून या मोशेने देखील देवाच्या सहभागितेमध्ये तो राहिला आणि देवाने त्याला अभिषेकाने भरलं आणि 6 लाखापेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. तसं जर आपण पाहिलं, येशूने देखील 40 दिवस उपवास केले प्रियानो. मग येशू तर स्वतः देव होता, देवाचा पुत्र होता, परंतु त्याला देखील अनेकदा उपवास आणि प्रार्थनेची गरज पडलेली आहे. आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की येशू एकांतामध्ये डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा, तो आपल्या पित्याशी बोलायचा आणि जे काही त्यांचं मनोगत आहे तो प्राप्त करून घ्यायचा आणि देवाच्या मार्गदर्शनानुसार जी देवाची इच्छा आहे, जी पित्याची इच्छा आहे, त्याच्यानुसार येशू जगामध्ये काम करायचा प्रियानो. आणि त्या गोष्टीसाठी त्याला देवाच्या मार्गदर्शनाची, देवाच्या अधिक सामर्थ्याची गरज असायची. त्यासाठी येशू देखील वारंवार डोंगरावर जाऊन देवाची प्रार्थना करायचा, पित्याशी तो बोलायचा. तसं प्रियानो डोंगर हा एकांततेला दर्शवतो प्रियानो. आणि म्हणून नेहमी आपण देखील आपल्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना करत असताना नेहमी आपल्या खोलीमध्ये जाऊन आपलं दार बंद करून घेऊन एकांतामध्ये देवाची प्रार्थना करायला पाहिजे. एकांतामध्ये आपण पित्याशी बोलायला पाहिजे. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस तो परमेश्वर आपल्याशी बोलतो आणि आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देतो प्रियानो. येशूला देखील या संपूर्ण जगाचं पाप आपल्या खांद्यावर घेऊन जायचं होतं प्रियानो आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या पापातून क्षमा मिळवून द्यायची होती. येशूला देखील त्या सैतानाला हरवायचं होतं त्या वधस्तंभावर. एवढा मोठा तो प्याला त्याला प्यायचा होता आणि त्याच्यासाठी त्याला अभिषेकाची गरज होती, त्याच्यासाठी त्याला सामर्थ्याची गरज होती. आणि म्हणून प्रभू येशूने उपवास केले प्रियानो. जर मत्ती 4 मध्ये आपण वाचलं तर येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास केले आणि त्या उपवास काळामध्ये देवाने त्याला अलौकिक अशी शक्ती दिली, सामर्थ्य दिलं आणि त्या दिवसामध्ये त्याने सैतानाला हरवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आपल्या देखील जीवनामध्ये बघा, देवाचं वचन सांगतं की आपलं झगडणं हे कुठल्या रक्त मांसाशी नाही, आपल्या घरातल्या लोकांशी नाही, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी नाही, तर आपला शत्रू जर कोण आहे तर तो सैतान आहे. कारण सैतान हा प्रत्येकाला गिळण्यासाठी हा फिरत असतो, शोधत असतो की कोणाला गिळावं म्हणून. परंतु देवाचं
वचन सांगतं की त्याला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. आज सैतान जसं देवाचं वचन योहान 10:10 म्हटलंय, 10:10 मध्ये म्हटलंय की चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करण्यासाठी येतो, परंतु मी आलो आहे ते जीवन देण्यासाठी. तसं सैतान अनेकांचं जीवन नाश करण्यासाठी टपलेलं आहे प्रियांनो. परंतु आज मला ऐकत असलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला, माझ्या प्रत्येक भावाला विनंती आहे की तुम्ही असे प्रार्थना योद्धे बना की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुणाचाही नाश होऊ नये. जसं त्या नोआच्या काळामध्ये त्याच्या परिवारामध्ये 8 व्यक्ती होते आणि 8ही जणांचं तारण झालेलं आहे प्रियांनो. ते सर्वजण त्या नावेमध्ये होते. तसं आज आपल्या कुटुंबामध्ये देखील आपल्या प्रार्थनामध्ये इतकं सामर्थ्य असावं, इतकं अभिषेकाने भरलेल्या आपल्या प्रार्थना असाव्यात की आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचा नाश होऊ नये, तर प्रत्येक तारणाच्या हुडीमध्ये असावं प्रियांनो. यासाठी तुम्ही या दिवसामध्ये प्रार्थना करा, यासाठी तुम्ही या दिवसामध्ये उपवास करा. कारण जसं येशूला देखील येशूला देखील सामर्थ्याची, अभिषेकाची गरज पडली, तसं आज तर आपण मनुष्य आहोत, आपण पापी आहोत, चुकणारे आहोत, तर आपल्याला अधिकाधिक प्रार्थनेची गरज आहे प्रियांनो. आपल्याला अधिक देवाच्या सामर्थ्याची गरज आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं हेतू उद्देश होते, एलियाने देखील उपवास प्रार्थना केल्या, त्याने देखील 40 दिवस उपवास केले, प्रार्थना केल्या आणि 3.5 वर्ष पाऊस आला नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्याने प्रार्थना केली, पाऊस आला प्रियांनो. हे असे अद्भुत चमत्कार करण्याचं सामर्थ्य जे कशामुळे आहे, तर ते उपवास आणि प्रार्थनेमुळे आहे प्रियांनो. म्हणून उपवास आणि प्रार्थना ही अतिशय सामर्थ्यशाली असते. उपवास आणि प्रार्थना ही आपल्या उत्तरांना घेऊन येणारी असते प्रियांनो. म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण उपवास करत असताना योग्य गोष्टींची देवाकडे मागणी करा. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर देव जाणतो, त्या तर देवबाप आपल्याला देणारच आहे. कारण परमेश्वर म्हणतो की माझ्या लेकरांना मी कुठल्याही चांगल्या वस्तूंची वाण पडू देणार नाही. म्हणून आज देवाचे अनेक लेकरं जे आहेत, जे अडचणीतून जात आहेत, तुम्ही संकटातून जातात, तुम्ही आर्थिक अडचणीतून जात आहात, तुम्ही कर्जबाजारी आहात, परंतु तुम्ही काळजी करू नका. तो यहोवा यिरे परमेश्वर आपल्या सोबत आहे प्रियांनो. तो यहोवा यिरे परमेश्वर आपली पूर्तता करणारा आहे प्रियांनो. आणि म्हणून त्या परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. नेहमी आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे ठेवा, कारण तो परमेश्वर पुरवठा करणारा आहे. आणि म्हणूनच दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ, मला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या देखील जीवनामध्ये तोच विश्वास असायला पाहिजे. ज्यावेळेस त्या विश्वासाने आपण जगतो, तो परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवणारा आहे. उपवास आणि प्रार्थना फक्त या गोष्टीसाठी करा की देवाने आपल्याला अलौकिक सामर्थ्याने भरावं, देवाने आपल्याला प्रार्थने योद्धे बनवावं. आपल्या देशासाठी प्रार्थना, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना, आपल्या राष्ट्रांसाठी प्रार्थना, आणि आपल्या प्रार्थना आपली सर्व परिस्थिती बदलतात प्रियांनो. देवाचं वचन सांगतं की एकमेकांची ओझे व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ज्यावेळेस आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, देवबाप आपलं जीवन आशीर्वादित करतो. म्हणून या उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही उपवास करा, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि इतरांसाठी देखील. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे उपवास प्रार्थना कराल, देवबाप तुमचं जीवन अधिकाधिक आशीर्वादित करेल प्रियांनो. बघा, मोशे देवाच्या सहभागितेमध्ये राहिला, येशू देवाच्या सहभागितेमध्ये राहिला, आणि परमेश्वराने त्यांना अधिक अभिषेकाने भरलं, सामर्थ्याने भरलं. आणि तसंच तो अनुभव आपल्या देखील जीवनामध्ये यायला पाहिजे. जर ह्या दिवसामध्ये तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत असाल, अनेक जण 40 दिवस उपवास करत आहेत, तर ह्या दिवसामध्ये तुम्हाला देवाच्या उपस्थितीची जाणीव व्हायला पाहिजे, देवाच्या सहभागितेची जाणीव व्हायला पाहिजे. कारण प्रियांनो, जसं बघा, आपण पावसामध्ये गेल्यानंतर भिजल्या वाचून राहत नाही, तसं देवाच्या सहभागितेमध्ये आपण बसल्यानंतर देवाच्या अग्नीचा, देवाच्या स्पर्शाचा, देवाच्या सहभागितेचा, उपस्थितीचा आपल्याला स्पर्श हा झालाच पाहिजे प्रियांनो. तरच आपल्या उपवास आणि प्रार्थनेला महत्व आहे. नाहीतर फक्त उपाशी राहण्यामध्ये काही अर्थ नाही. देवाकडून आपण सामर्थ्य आणि अभिषेक हा प्राप्त करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांनी उपवास आणि प्रार्थना केल्या, त्यांच्या प्रत्येकाच्या उपवासाच्या पाठीमागे उद्देश होते प्रियांनो. अनेक वेळा आपण ऐकतो की मोशेचे उपवास, एलियाचे उपवास, येशूचे उपवास, एस्तरचे उपवास, यांच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं देवाने उत्तर दिलं आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं. तसंच आज पुन्हा एकदा आपण दुसरे इतिहास याचा 20व्या अध्यायातून काही गोष्टी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. मी वाचते. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय. यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या बरोबर मौन्यातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की
समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हसन तामर उर्फ निगेदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमावले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. बघा, या शास्त्र भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यहोशाफाट जो राजा आहे त्याच्या जीवनाबद्दल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यहोशाफाट हा राजा असून तो देखील अतिशय सामर्थ्यशाली होता प्रियानो. परंतु तरी देखील त्याचं जीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस त्याला समजलं की काही लोक युद्ध करण्यासाठी तुझवर चालून येत आहेत, ज्यावेळेस त्याला हे समजलं त्यावेळेस तो ईर्ष्येने पेटला नाही. त्यावेळेस त्याच्या मानवी बुद्धीने तो तयारी करू लागला नाही किंवा युद्धाची तयारी त्याने आपल्या बुद्धीने सुरू केली नाही प्रियानो. तर ज्या वेळेस त्याला समजलं की काही लोक युद्ध करण्यासाठी आपल्यावर चाल करून येत आहेत, त्यावेळेस ह्या राजाने काय केलेलं आहे, तो परमेश्वरला शरण जाण्यासाठी निघालेला आहे. ह्या राजाकडे सैन्य नसेल का? त्याच्याकडे भरपूर सैन्य होतं प्रियानो. परंतु असं म्हटलंय की त्याच्यावर चाल करून येणारा देखील जे समुदाय होता किंवा जे इतर लोक होते त्यांच्याकडे देखील भरपूर सैन्य होतं प्रियानो. आणि ते युद्ध करण्यासाठी यहोशाफाटावर चालून आलं. पण ज्यावेळेस ते लोक युद्ध करण्यासाठी येणार हे यहोशाफाटाला समजलं, त्यावेळेस यहोशाफाटाने स्वतःच्या बुद्धीने युद्धाची कोणतीही तयारी केली नाही. तर त्या ठिकाणी तो परमेश्वराला शरण जाण्यासाठी निघाला. बघा, या राजाचं जीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला तो प्रथम स्थान देणारा होता. परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये होतं आणि म्हणून या ठिकाणी ह्या राजाने परमेश्वराला तो शरण जाण्यासाठी निघाला. आणि नंतर असं म्हटले की सर्व यहुदाने उपवास करावा असं त्याने फरमावलं. बघा, तो एकटाच परमेश्वराला शरण जाण्यास निघाला नाही किंवा तो एकटाच उपवास आणि प्रार्थना करत बसला नाही. तर त्या ठिकाणी त्याने असं फरमान काढलं की संपूर्ण यहुदाने काय करावा, उपवास करावा. आणि त्या ठिकाणी राजाने जे काही फरमान काढलं ते सर्व लोकांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. असंच आपल्याला योनाच्या पुस्तकामध्ये देखील पाहायला मिळतं प्रियानो. निन्वे त्या ठिकाणी धुळीस मिळणार असं ज्यावेळेस योना संदेश देऊ लागला, उपदेश करू लागला, कारण देवाने त्याला ते सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस तो संदेश सांगू लागला ती वाणी सर्व लोकांनी ऐकली, ती वाणी राजाने ऐकली आणि राजाने देखील त्या ठिकाणी उपवासाचं फरमान काढलं. ज्यावेळेस राजाने फरमान काढलं, सर्व लोकांनी उपवास केले, अगदी मनुष्यापासून पशुपर्यंत. आणि त्यांचा उपवासाचा परिणाम असा झाला की परमेश्वराने त्यांच्या पातकांची त्यांना क्षमा केली, परमेश्वराने त्यांचं तारण केलं, परमेश्वराने त्यांचा उद्धार केला. आणि परमेश्वर जो त्यांना मारणार होता, त्यांना नष्ट करणार होता, ते परमेश्वराने स्वतःचं मत बदललं आणि देवाने त्यांच्यावर कृपा केली प्रियानो. तसं या ठिकाणी ह्या राजाने देखील ज्यावेळेस युद्धासाठी जमाव त्याच्यावर चालून आलेला असताना ह्या राजाने देखील स्वतःच्या बुद्धीने युद्धाची तयारी न करता तो परमेश्वराला शरण गेला आणि सगळ्या लोकांना उपवास आणि प्रार्थना करायला सांगितल्या प्रियानो. का? कारण उपवास आणि प्रार्थनेमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. उपवास आणि प्रार्थना ही सर्व परिस्थिती बदलते. आज जर आपल्या देशाचा, आज जर आपल्या राष्ट्राचा आपण विचार केला तर सगळी परिस्थिती बदललेली आहे प्रियानो. आज सर्वत्र द्वेष पसरवला जात आहे प्रियानो. आणि खरोखर देवाचं वचन सांगतं की शेवटल्या काळामध्ये असे दिवस येतील की प्रीती थंडावेल आणि सर्वत्र द्वेष पसरला जाईल. ती स्थिती आज आपल्याला दिसत आहे. परंतु मी तुम्हाला सांगते की आज आपण प्रत्येक जण जे देवाची लेकरं आहोत, जे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, जर आपण प्रत्येकाने जर देवावर पूर्ण मनाने भाव ठेवून त्याची प्रार्थना केली, त्याला शरण गेलो, आपल्या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना केल्या, उपवास केल्या, तर निश्चित देवा सर्व परिस्थिती बदलीन प्रियानो. देव त्याची शांती आपल्या राष्ट्रामध्ये देईल प्रियानो. आणि म्हणून या राजाने देखील सर्वांना सांगितलं की तुम्ही सगळेजण काय करा, उपवास आणि प्रार्थना करा. ज्यावेळेस त्या राजाने हा फरमान सोडलेला आहे त्याच्यानंतर असं म्हटलं की यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. सगळे लोक एकत्र आले प्रियानो, एकवट झाले. आणि खरोखर ज्यावेळेस आपण एकत्र येऊन सर्वजण देवाची आराधना करतो, ज्यावेळेस देवाची प्रार्थना करतो, देवाला हाक मारतो, त्यावेळेस तो परमेश्वर स्वर्गामध्ये शांत बसत नाही प्रियानो. तो परमेश्वर स्वर्गामध्ये स्थिर बसत नाही, तर तो परमेश्वर स्वर्गीय सिंहासन सोडून आपल्यामध्ये विराजमान होतो प्रियानो. आणि म्हणून या सर्व लोकांनी एकत्र येऊन परमेश्वराचा धावा केला, देवाचा उपवास केला, प्रार्थना केली. आणि त्यानंतर यहोशाफाट जो आहे तो परमेश्वराला
म्हणू लागलेला आहे प्रियांनो. आपण 5वं वचन वाचूया. यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी व यरुशलेमकर यांच्या जमावामध्ये उभा राहिला. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना. राष्ट्रांच्या सर्व राज्यावर तू शास्ता आहे ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ समोर टिकाव धरवत नाही. बघा, या ठिकाणी हा राजा जो आहे तो देवाला शरण गेलेला आहे आणि तो परमेश्वराला सांगत आहे. त्या ठिकाणी परमेश्वराला म्हणत आहे की तू राजांचा राजा आहेस, तू सर्व राष्ट्रांचा शास्ता आहेस, तुझ्या हातामध्ये बल आहे, तुझ्या हातामध्ये पराक्रम आहे, तुझ्या हातामध्ये सर्व सत्ता आहे आणि तुझ्या समोर कुठलाही व्यक्ती टिकाव धरू शकत नाही. तसं आज जर तुमच्या जीवनामध्ये कुठलं संकट असेल प्रियानो, तुमच्या विरोधात उठलेले कितीही असू द्या, आज अनेक लोक काही चुकी नसताना देखील वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत. परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे की जर देवावर तुम्ही श्रद्धा ठेवत आहात, जर देवाकडे तुम्ही प्रार्थना करत आहात, तर जर परमेश्वर तुमच्या बाजूने उभा आहे तर तुमचा विरोधी कुणीच नाही प्रियानो. तो तुमच्या विरोधात जाणारा कुणीच नाही, कुणी आपल्या समोर टिकाव धरू शकत नाही, कारण तो विजय देणारा परमेश्वर यहोवा निस्सी देव तो आपल्या सोबत आहे प्रियानो. आणि हा विश्वास आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण बाळगायला पाहिजे. तसं हा राजा देखील परमेश्वराला म्हणत आहे, या ठिकाणी देवाला तो प्रथम स्थान देत आहे की देवा तूच राजा आहेस, तुझ्या हातामध्ये सत्ता आहे, तुझ्या समोर कुणी टिकाव धरू शकत नाही. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी नम्रतेने तो देवासमोर बोलला प्रियानो, त्यावेळेस परमेश्वराने त्याला त्याच्या बाजूने उभा राहिला, त्याला आशीर्वादित केलं. आणि बघा, नंतर आपण जर पाहिलं तर 13व्या वचनापासून मी वाचते, 12 पासून. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे हे आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागलेले आहेत. बघा, राजा या ठिकाणी परमेश्वराला म्हणत आहे की एवढा मोठा जमाव आमच्यावर चाल करून आलेला आहे आणि या जमावापुढे आम्ही काय करावं हे आम्हाला सुचत नाही, आमच्यामध्ये ताकद नाही. बघा प्रियानो, जर मानवी बुद्धीने जर विचार केला तर हा राजा आहे, याच्याकडे सैन्य आहे, ताकद आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, परंतु हा देवासमोर अतिशय नम्र झालेला आहे प्रियानो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की आमच्याकडे एवढी ताकद नाही किंवा आम्ही एवढ्या मोठ्या जमावाशी लढू शकत नाही देवा, तर तू आमच्या बाजूने उभा राहा. आमचे डोळे तर तुझकडे लागलेले आहेत, कारण तू आमचं सहाय्य करता देव आहेस. तेव्हा सर्व यहुदी आपली मुले बाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. मग आसाफ वंशातला येजिएल बिन, जकर्या बिन, बनाया बिन, येल बिन, मत्तन्या, लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सर्व यहुदी लोक परमेश्वरासमोर एकवटलेले आहेत आणि या जमावामध्ये एक व्यक्ती आहे की त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरून आला. बघा, हे सर्व लोक एका जीवाने, एका मताने परमेश्वराची आराधना करत होते, उपवास करत होते, देवाला हाक मारत होते, प्रार्थना करत होते. आणि असं असताना परमेश्वराने आपली उपस्थिती त्यांना दाखवली. परमेश्वराचा आत्मा एका व्यक्तीवर उतरून आला आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती त्यांना म्हणत आहे, तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जनो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. या ठिकाणी देवाच्या आत्म्याने संचरित होऊन तो व्यक्ती त्यांच्याशी बोलत आहे आणि त्यांना तो म्हणत आहे की तुम्ही सगळेजण ऐका, कारण परमेश्वर बोलत आहे, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. उद्या त्याच्याशी सामना करावयास जा. पहा, ते सीस घाट चढून येत आहेत. यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील हे पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. बघा, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रियानो की त्या व्यक्तीवर देवाचा अभिषेक आला आणि देवाच्या आत्म्याने संचरित होऊन परमेश्वर त्यांच्याशी बोलू लागला की तुम्ही घाबरू नका, कचरू नका. कशी स्थिती असू द्या, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. त्या ठिकाणी तुम्ही जा आणि परमेश्वर ते जे विरोधी आहेत, तुमचा जो शत्रू आहे, त्यांना तुमच्या हाती देईल आणि तुम्ही विजयी होणार आहात, कारण हे युद्ध तुमचं नव्हे तर देवाचं आहे प्रियानो. ज्यावेळेस आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवतो, ज्यावेळेस आपण स्वतः देवाच्या इच्छेनुसार वागतो, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये नम्रता असते, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असतो प्रियानो, त्यावेळेस आपल्यावर किती मोठ्याले संकट येऊ द्या, आपल्या विरोधात कुणीही उभा असू द्या प्रियानो, या जगातला असा कोणताच व्यक्ती नाही की तो देवापेक्षा मोठा आहे. त्याच्यामध्ये किती बल असू द्या, किती ताकद असू द्या, किती
किती पैसा अडका असू द्या, परंतु देवासमोर कुणी टिकाव धरू शकत नाही प्रियानो. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर लीन जनावर तो कृपा करणार आहे, परंतु गर्विष्ठांना तो विरोध करणार आहे. ज्यावेळेस घमेंडी आणि गर्विष्ठ लोक देवासमोर जातात प्रियानो, परमेश्वर त्यांना विरोध करतो. पण ज्यावेळेस आपण लीन आणि नम्र अंतकरणाने देवाजवळ जातो, तो परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहतो आणि आपल्याला विजय देतो प्रियानो. तसंच ह्या राजाच्या देखील जीवनामध्ये झालेला आहे. हा राजा असून देखील त्याने परमेश्वरला शरण गेला, त्याने देवाला प्रथम स्थान दिलं, त्याने प्रथम देवाला हाक मारली आणि परमेश्वराने त्यांना विजय दिलेला आहे प्रियानो. तसं आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक जण प्रार्थना उपवास करत असाल, तर या उपवास काळामध्ये तुम्ही देवाला अलौकिक सामर्थ्याची मागणी करा प्रियानो. तुमच्या भौतिक ज्या गरजा असतील त्या देखील परमेश्वर तुमच्या पूर्ण करणार आहे, कारण तो यहोवा यिरे परमेश्वर आहे. परंतु त्यासाठी प्रथम तुम्ही स्वतःला नम्र करा. त्यासाठी प्रथम आपल्या चुकांबद्दल, पापांबद्दल देवाला पश्चाताप करा, देवाला शरण जा आणि देवाकडून ज्या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रथम करा प्रियानो. कारण बघा, योहान 15 मध्ये देवाचं वचन सांगतं की तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने जर तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि त्यासाठी प्रियानो आपल्याला देवाच्या वचनामध्ये राहण्याची गरज आहे, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची गरज आहे, देवाच्या इच्छेनुसार चालण्याची गरज आहे. की फक्त आपण उपवास केले, उपाशी राहिलो आणि अपेक्षा देवाकडे मागितली मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे नाही, परंतु देवाकडे देवाची जी इच्छा आहे त्यानुसार जर आपण जीवन जगलो नाही तर आपल्याला काही मिळू शकत नाही प्रियानो. म्हणून प्रथम स्वतःला नम्र करा, प्रथम देवाला शरण जा, पश्चाताप करा, देवाला आवडणारं जीवन जगा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्याही काही गोष्टी पाहिजे असतील त्या परमेश्वर देण्यासाठी सहमत आहे प्रियानो. आणि म्हणूनच देवाचं वचनामध्ये जसं म्हटलंय की प्रथम आपण देवाला शरण गेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण देवाला प्रथम स्थान दिलं पाहिजे, त्याच्यानंतर देवा आपल्या सर्व गोष्टी ऐकतो. आणि म्हणून या उपवास काळामध्ये चालत असताना फक्त उपाशी राहू नका. तर जसं यशाया 58 मध्ये उपवास कसा करावा हे परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगतं प्रियानो. की देवाला आवडणारा उपवास आपला असेल तर परमेश्वराला तो मान्य होतो आणि देवा त्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी या दिवसातून तुम्ही उपवासामधून जात असताना तुम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा बाळगून असाल, अनेक तुमच्या कुटुंबामध्ये चिंता काळज्या असतील, समस्या असतील, अनेक जण कर्जबाजारी असेल, कुणाला घराची गरज असेल, कुणाला आरोग्याची गरज असेल, कुणाच्या लेकरांची लग्न होत नसतील त्यांना त्या गोष्टीची अपेक्षा असेल, पण अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील. परंतु आज देवबाप तुम्हाला या वचनातून आशीर्वादित करेल प्रियानो. प्रथम तुम्ही नम्र व्हा, देवाला शरण जा, देवाकडे देवाच्या इच्छेनुसार आपलं जीवन चालवा, त्यानंतर देवबाप तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल प्रियानो. आणि म्हणूनच या पवित्र शास्त्रामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं की अनेक लोकांनी जे उपवास केले त्यांच्या प्रत्येकाच्या उपवासापाठीमागे उद्देश होते आणि परमेश्वराने त्या प्रत्येकाचे उद्देश पूर्ण केले, सफल केले, देवाने त्यांना आशीर्वादित केलं. तसं आज परमेश्वर तुम्हाला देखील आशीर्वादित करो. तुमच्या प्रत्येकाच्या उपवास प्रार्थना देवबाप ऐको आणि त्याच्याद्वारे तुमची सर्व परिस्थिती बदलली जाऊ प्रियानो. जर खरोखर विश्वासाने तुम्ही देवाचं वचन ग्रहण कराल, जर खरोखर विश्वासाने तुम्ही देवाच्या सामर्थ्याची अपेक्षा बाळगाल तर परमेश्वर या दिवसामध्ये तुम्हाला पुरविल आणि तुमच्या सर्व चिंता काळज्या दूर करील आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल. या वचनातून देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ.